मलिकवाडी जनशक्तीला 16.10 लाखांचा निव्वळ नफा। अध्यक्ष सुनील बेंडीकटगे, उपाध्यक्ष राजू अंकले यांचं प्रतिपादन। मलिकवाड तालुका चिकोडी येथील जनशक्ती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलिकवाड या संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 16.10 लाखाचा निव्वळ नफा झाला आहे। संस्थेमध्ये SMS ची सुविधा सुरू करण्यात आली। संस्थेच्या विकासासाठी सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांचं चांगलं सहकार्य लाभलं आहे। यापुढेही असं सहकार्य असावं असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील बेंडीकटगे व उपाध्यक्ष राजू अंकले तसेच संचालक मंडळाने केलं आहे। संस्थेच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सुनील बेंडीकटगे व राजू अंकले पुढे म्हणाले, 31 मार्च 2025 अखेर 626 सभासद, 15.25 भाग भांडवल, 88.24 लाख निधी, 11.36 कोटी ठेवी, 6.7 कोटी गुंतवणूक, 6.70 कोटींचं कर्ज वितरण केलं असून आर्थिक वर्षात उलाढाल 81 कोटींवर आहे। संस्थेच्या वतीनं 46 ते 90 दिवसांसाठी 8%, 91 ते 180 दिवसांसाठी 8.50% व 181 दिवसासाठी 1% 10% व दामदुप्पट 6 वर्ष 9 महिने, रिकरिंग ठेव 11%, पिग्मी 5% असे व्याजदर देत आहेत। तसेच सर्व कर्जांवरील वार्षिक व्याज भरणाऱ्यांना 15%, त्रैमासिक व्याज भरणाऱ्यांना 13% आणि मासिक भरणाऱ्यांना 12% व सोने तारण 12% असे कर्जावरील व्याज आकारलं जात आहे। संस्थेच्या विकासासाठी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचं सहकार्य लाभलं असल्यानं कर्ज वसुलीचं प्रमाण खूप चांगलं राहिलं आहे। यापुढेही सर्वांनी असं सहकार्य करावं। संस्थेमध्ये SMS सुविधा सुरू केली असून सभासदांनी संस्थेकडे आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा असं आवाहन केलं आहे। यावेळी संस्थेचे संचालक सुभाष वडगावे, नितीन पाटील, तानाजी चौकांडे, नरसिंग कोळी, दत्ता खोत, सदाशिव वंजिरे, चंद्रकांत कट्टीकर, संदीप मोरडे, वंदना वडगावे, संगीता खोत, विद्या कुन्नुरे, व्यवस्थापक संजय कुन्नुरे, कर्मचारी संजय सुतार, राकेश खोत, सचिन धनवडे, रामचंद्र बाकळे, आविष्कार पाटील आदी उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने, मलिकवाड।